नमस्कार, मी हर्षदा क्रिएटिव्हमधून बोलते आहे. तर मी आज काय केलं सांगते तुम्हाला. आपला शिळा भात असतो, रात्रीचा शिल्लक राहिलेला भात असतो, तो या काटे चमच्याने चांगला स्मॅश करून घेतला, म्हणजे एकजीव करून घेतला. एकजीव करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पालक, कांदा आणि बीट, कच्चं बीट किसून घातलं आणि थोडी हळद, थोडा गरम मसाला, गोडा मसाला, मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट एवढं सगळं टाकलं आणि त्याच्या ह्या टिक्की तयार केल्या. तर सॉरी, माझ्याकडनं नेमकी ती डिलीट झाली, पण तरी पण मी परत दुसरा नेक्स्ट बॅच बनवला तेव्हा आता मी हे शूट करते आहे. तर हे खूप छान लागतात खायला आणि टेस्टी एकदम. बघा तुम्ही, बघा, खूप भारी लागतात खायला. हे बघू शकता तुम्ही, खूप आणि सगळा घरभर असा सुगंध पसरला आहे. माझ्या सासूबाईंना डायबिटीस आहे, पण त्यांना साधं नाचणीचं पीठ घालून हे असे मी कटलेट करून दिले, तर त्यांना खूप आवडले. म्हणून मी हा व्हिडिओ परत बनवत आहे. तर लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि त्याच्यामध्ये थोडा पालक घातला, पालक, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, पुदिना आणि तिखट, पांतेलोण सगळं मी हे घातलेलं आहे, हिंग घातलेलं आहे. त्यामुळे एकदम ही पाककृती चवदार. आणि फोडणीचा भात आपण करतो, पण काही काहींना जळजळ होतं, तर हे जळजळ होणार नाही याची गॅरंटी. आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, थोडं ज्वारीचं पीठ, थोडं तांदूळाचं पीठ, थोडं डाळीचं पीठ, म्हणजे बेसनाचं पीठ, असं सर्व घातलेलं आहे. त्यामुळे हे खूप भारी चव लागते. तर लाईक आणि सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद.